मित्रांनो, स्वागत आहे तुमचे परत नव्या आपल्या एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मान्सून सध्या अडकलेला आहे आता सध्या केरळमध्ये आणि त्याची गती मंदवलेली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे वारं. हे वारं जे राहतं ना, ते केरळ ते दिल्ली असं घुमावदार राहत असतं, तेव्हा पाऊस पडतो. आणि तो सध्या ते वारं वाहिना, त्याचं जे स्पीड लागत ते स्पीड नाही, म्हणून पाऊस मंदावलेला आहे यावर. नाही एवढ्या दिवसामध्ये पाऊस आहे ना आपल्याकडे पडत असतो. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, पण ते ग्राफ्स आहे ना कशानं तरी ते कट झाले ते ग्राफ्स. मी ग्राफ दाखवले होते, तर आता डायरेक्टली एकदम पूर्णपणे मी तुम्हाला ते ग्राफ दाखवतो कशा असत्या. हे बघा, हे ग्राफ्स असे असतात. तर त्या मान्सूनची वाटचाल एकदम मंदवलेली आहे आणि ती मान्सूनची वाटचाल मंदवल्यामुळं पाऊस येईना, पाऊस लेट झाला. मग आता नवीन अपडेट आलेले आहे आता. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला जे ग्राफ दाखवलेले तसा अंदाज राहतो एक हवामानाचा बी, आणि त्या ग्राफनुसारच हवामान अंदाज ठरवतं की पाऊस कधी पडणार राज्यात, कोणत्या राज्यात पाऊस चालू आहे, कोणत्या राज्यात पाऊस कमी पडणार, कोणत्या राज्यात जास्त पाऊस पडणार. तर काय काळजी करायचं काही काम नाही. तर आकाश पण अजून पूर्ण एकदम निळेगार दिसतंय. तर म्हणावं असं एकदम त्यामध्ये असं वातावरण तयार होईना. ना, वातावरण तयार झाल्याशिवाय तसं पाऊस पडत नाही ना. हे दिसतं का वातावरण? नाही, एवढं खास वातावरण कुठं दिसतच नाही एवढ्या जाग्यात. एवढं इकडं पूर्ण निळसार आहे. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये ग्राफ दाखवले होते. मी ना असे ग्राफ्स ना दाखवले होते, पण ते डिलीट कसं काय झाले हेच कळलं नाही. तो व्हिडिओ मग मी नंतर बघितलं, यार हे ग्राफ्स गेले कसे. मग मी परत आज नवीन एक व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. काळजी करत काही काम नाही. एक छोटासा व्हिडिओ आहे हा बी, एक छोटासा व्हिडिओ आहे. सगळे आतुरतेने वाट पाहत राहते पावसाची, पण पाऊस लेट हो राहिला तर आपल्या सर्वसाधारण शेतकऱ्यांचे जीवन सगळं पावसावर अवलंबून असतं. म्हणून पावसाची खूप अत्यंत आतुरतेने वाट पाहू राहिली सगळे. आणि 6 ते 7 तारखेला पाऊस पडतच असतो आपल्या महाराष्ट्रात. तो लेट झाला मग शेतकरी परेशान होतो ना, मग त्याची कामं थांबते. अडचणी खूप एकदम म्हणजे भरपूर अडचण निर्माण तयार होते त्याच्यात. असं आहे ना. मग आता काय करणार? मला जेवढं थोडा जर मी चौकशी केली तर थोडी चौकशी भेटते मला पण. मग ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आणि तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अपडेट राहते. तर सगळ्याला माहिती आहे, कोणी म्हणजे एवढं काय कमजोर नाही राहत कोणी. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अपडेट राहणारच आहे. हो, शेतकरी काय कमी नाही लेखायचं असतो. एकदम म्हणजे टॅलेंट राहतं एकदम डोक्यानं. घाबरत काय काम नाही एवढं. तर मग काय घाबरत काही काम नाही. सगळे इंटेलिजंट शेतकरी, कमजोर कोणीच नाही. फक्त कमजोर कशामुळे त्याचा एक थोडस भाव भेटत नाही शेतीमालाला. तिथं मग शेतकरी नाराज होतो. महागाई खूप वाढलेली आहे. मग शेतकरीला मालाला भाव भेटला म्हणजे शेतकरी आनंदी आणि खुशीमध्ये एकदम मस्त जीवन जाते. सगळ्याची मजा राहते, चंगाळ राहते. कामगाराची चांगल राहते, शेतकरी चांगल होऊन जाते. पैसाच पैसा असतो, मजाच मजा राहते. मग तर काही वेळेस हवामान खात्याचे अंदाज सुद्धा चुकाते आहे की नाही. त्यांचे अंदाज चुकाते. मी काय तुम्हाला लई हुशार केलं सांगतो तसं काही नाही, पण थोडं ज्ञान म्हणजे मी पण थोडी चौकशी केली म्हणून मला कळलं. आणि मला पण ते जरा कसतरी वाटलं. ते मी नंतर तो व्हिडिओ बघितला, कालचा का परवाचा तो व्हिडिओ बघितला. त्याच्यात ते जे मी ते ग्राफ दाखवले होते ते डिलीट झाले कसे. मग मला आता ते कसं तरी वाटायला लागलं. माझा व्हिडिओ अधोरा असलेला ना झाला तयार. व्हिडिओ जर कमजोर झाला तर बघणाऱ्याला इंटरेस्ट वाटत नाही. मी ग्राफ टाकले आणि ते नंतर डिलीट झाला ते कळलंच नाही मला. त्याबद्दल आता दिलगिरी व्यक्त करतो. मग मी आता
तर ही चूक म्हणजे ते ग्राफ दिसलं नसल्यामुळं ना मग प्रॉब्लेम येतो थोडा. मग ते मग नाराज झालं होतं. नाराज याला असं वाटतं मग या व्हिडिओमध्ये काही दम नाही. मी अशोकनं दाखवलं वेगळं आणि दिसतंय वेगळं. मग त्याच्या आलं मग आता काय करणार आहे. तो ग्राफ्स डिलीटच झालाच कसा हेच कळलं नाही मला. नाही तर मग बरोबर प्लॅनिंग राहत असतो आणि व्हिडिओ चांगल्यात चांगला बनवण्याचा माझा प्रयत्न राहतो. असं आहे मग. तर मित्रांनो काळजी करत काही घाबरायचं काही काम नाही. येईल 22 तारखेपर्यंत येणार आहे असं अपडेट कळलेलं आहे. मग आता पुढं काय निसर्ग येतो टोटल मला काय टोटल सांगता येणार नाही. पूर्ण एकदम परफेक्ट अंदाज आपल्याला काय सांगता येणार नाही. तर मित्रांनो जे हवामान तज्ज्ञ आहे ना त्यांच्या मतानुसार कोरडे वारे वाहू लागले आणि ती कोरडे वाऱ्यांची जरा ती गती मंद झाली आणि गती मंद झाल्यामुळं पाऊस लांबला. पावसाची पण गती हळू झाली ना म्हणून आपल्याकडं पाऊस लांबलेला आहे. तर मित्रांनो वातावरणाची जी परिस्थिती आहे तर तिच्यामध्ये बदल झाल्याशिवाय आपल्याकडे पाऊस येणार नाही असा हा नवीन अपडेट आलेला आहे. आणि त्या जर हवामान त्याच्यावर तुम्ही पण लक्ष ठेवा. तुम्ही त्याच्यावर माझ्यावर काय विश्वास ठेवू नका. मी काय एवढं म्हणजे टोटल ज्ञानी माणूस नाही आहे. पंजाबराव डकसुद्धा त्यांचा अंदाज फेल जाऊ शकतो. तर मी काय एक सर्वसाधारण नागरिक आहे. म्हणजे मी काय एकदम टोटल एकदम इंटेलिजंट माणूस नाही आहे. तर थोडी माहिती मी पण मला आली. जे मोठे मोठे हवामान खात्याचे अंदाज राहतात त्यांचे अंदाज चुकायचे तर आपलं काय सर्वसाधारण. तर हवामान खात्याचा अंदाज ठेवा लक्ष ठेवा सगळ्याला काय घाबरायचं काम नाही. पाऊस पडणारच आहे आणि पाऊस येईलच. तर एवढा जगा फक्त थोडी परिस्थिती चेंज झाल्यामुळं थोडा लेट झाला. तर मग मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असेल सबस्क्राईब करा. घाबरायचे पैसे लागते नाही काही नाही. तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.